नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपल्याला शुभ जाऊ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. बघा, सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येतात. तसंच जे व्रत आहे त्याची रेलचेलसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये असते, कारण हा जो महिना आहे हा अतिशय पवित्र महिना आहे. असंच या महिन्यामध्ये उद्या संकष्ट चतुर्थी आहे. संकष्ट चतुर्थीला आपण अनेक जण बाप्पांची सेवा करत असतो, कारण संकष्ट चतुर्थी जी आहे ती महिन्यामध्ये येत असते, ती महिन्यामध्ये येते. त्यामुळं आपण अनेक जण आपल्या घरामध्ये, आता तुमच्याकडं जर गणपतीची मूर्ती असेलच असं कोणतंच घर नाही की त्यांच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर फोटो असेल, आपल्याला अभिषेक करायचा आहे. बघा, आपण जर संकष्ट चतुर्थीला जर अभिषेक केला, आता तो अभिषेक कसा करायचा मी ते तुम्हाला सांगणार आहे. पण आपण जर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला न चुकता अभिषेक केला तर आपले जेही संकट आहे ते सर्व संकट, ज्या सर्व समस्या आपल्या काय होणार आहे, दूर होणार आहे. आणि हो, आपले मुलं अभ्यास करत नाही, आता मुलं अभ्यास करत नाही यासाठी पण मी तुम्हाला अगदी उपाय, जो साधा उपाय आहे तो उपाय सांगणार आहे. तो जो तुम्ही केला तर तुमचे जेही मुलं अभ्यास करत नाही ते अभ्यास करणार आहे. आणि हो, त्याबरोबरच आपल्याला एक वस्तू आज घरात जाळायची आहे. बघा, ही जर वस्तू तुम्ही जाळली तर 100% तुमच्या सर्व संकट जे तुमच्यावर येणार आहेत ते संकट तुमच्यावर येणार नाही. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आता संकष्ट चतुर्थी महिन्यातून एकदा येत असते. जे संकष्ट चतुर्थी महिन्यातून येते ते प्रत्येक महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला आपण घरामध्ये अभिषेक करत असतो. असंच आपल्याला उद्या श्रावणातली जी संकष्ट चतुर्थी आहे ही अगदी महत्त्वाची आहे, कारण या संकष्ट चतुर्थीला आपण मी जे उपाय सांगितले ते उपाय जर केले तर तुम्हाला खरंच सांगते, खरंच फरक पडणार आहे. आपल्याला संकष्ट चतुर्थीला सकाळी अंघोळ झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे. आता आपण रोज देवाला अभिषेक करताना आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. पंचामृत आपल्या सर्वांना माहिती असेल, मध, तूप, साखर, दूध आणि दही याचं मिश्रण करून आपल्याला पंचामृत तयार करायचं आहे. आणि पंचामृताने आपल्याला गणपतीला अभिषेक करायचा आहे. बघा, एक वेळेस आपल्याला अथर्वशीर्ष आणि 11 वेळेस आपल्याला गणपती स्तोत्र, साष्टांग नमन माझे गौरीपुत्र विनायकम, आपल्याला हे म्हणायचं आहे. तुम्हाला जर येत नसेल तुम्ही यूट्यूबला टाकू शकता, लावू शकता. तसंच आपल्याला जेव्हा आपण अभिषेक करणार आहोत, तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला अभिषेक करताना तुम्ही गळतीनं अभिषेक करू शकता, अश्विनी घेऊन किंवा पळी घेऊन तुम्ही अभिषेक करू शकतात. अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, त्यानंतर आता मुलं आहेत आपल्या घरात, ती मुलं अभ्यास करत नाही. आता किती त्यांना आपण सांगितलं ते ऐकतात का? नाही. त्यासाठी आपल्याला मुलांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दुर्वा घ्यायला सांगायचं आहे. दुर्वा घेतल्यानंतर त्यांना अथर्वशीर्षाचं पठण करायला लावायचं आहे. बघा, अथर्वशीर्ष जर आपण म्हटलं तर मुलांचे जे उच्चार आहेत ते स्पष्ट होतात, मुलांची जी बुद्धी आहे ती बुद्धीचा विकास होतो, वाढ होते. महत्त्वाचं म्हणजे बघा, गणपती जे आहे ते बुद्धीची देवता आहे. आपण जर मुलांना गणपती स्तोत्र म्हणायला लावलं किंवा पठण करायला लावलं, उच्चार जमत नसेल ते स्पष्ट उच्चारसुद्धा मुलांना येतात आणि मुलांना अभ्यासाची आवड निर्माण होते. त्यामुळं आपण त्यांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी न चुकता हातात दुर्वा घेऊन एक वेळेस अथर्वशीर्ष, जर नसेल येत तर गणपती स्तोत्र म्हणायला लावायचं आहे. आणि ती जो दुर्वा आहे ती दुर्वा अर्पण करायची आहे. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला जे गणपती आहे ते पुसून घ्यायचा, एका पाटावर ठेवायचा किंवा तुम्ही देवघरात ठेवला तरी चालेल, पाटावरच ठेवा त्या दिवशी. त्यानंतर दुर्वा व्हायची आहे, लाल फूल व्हायचं आहे. तुमच्याकडे जास्वंदाचं फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल देखील अर्पण करू शकतात. त्यानंतर विधिवत नमस्कार करायचा आहे. आपल्याला न चुकता त्या दिवशी ओम गण गणपते नमः याची एक माळ करायची म्हणजे करायची आहे. मला वेळ नाही, मला सेवा करायची म्हणजे करायची आहे. 15 मिनटं आपल्याला लागणार आहे. त्यानंतर ओम गण गणपते नमःची माळ झाल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं. आता आपल्याला विविध संकट येत असतात. संकट कोणत्या मार्गाने येईल सांगता येत नाही. हे संकट दूर करण्यासाठी आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. बघा, हा जो उपाय आहे अतिशय प्रभावी आहे. आपल्याला एक खोबरं घ्यायचं आहे. आता अखंड खोबरं घ्यायचं का? नाही. खोबरा घ्यायचा का? नाही. आपला जो खोबरा आहे त्याचा अर्धा तुकडा घ्यायचा. तुकडा घेतल्यानंतर छोटासा तुकडा घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर आपल्याकडं भीमसेनी कापूर असणार आहे, नसेल तर तुम्ही आणून घ्या. भीमसेनी कापूर घेऊन आपल्याला 2 तुकडे घ्यायचे आहे. तो खोबरा घ्यायचा आहे. तो खोबरा आपल्याला आपण जिथं गणपतीची आपली मूर्ती आहे ती मांडलेली आहे तिथं ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर जे खोबऱ्याचा तुकडा आहे त्याच्यावर आपल्याला 2 भीमसेनी कापूर ठेवायचे आहे. ते तिथं ठेवायचं आणि पेटून द्यायचं. पुढील प्रमाणे ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जोपर्यंत आपला कापूर जळत नाही तोपर्यंत. त्यानंतर उठून आपल्याला नमस्कार करायचा आहे. बघा, आपण हे जर केलं, ही प्रभावी सेवा आहे. हे जर आपण केलं तर आपल्यावर येणारे संकट येणार नाही. आले तरी त्या संकटाचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही. त्यामुळं मी प्रत्येकांना सांगेल की प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचाच आहे. आपल्या मुलासाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या स्वतःसाठी
आपल्याला हा उपाय करायचाच आहे. त्यानंतर बघा काय करायचं, आपण गणपतीला नैवेद्य दाखवतो आणि हो, जो आपला खोबरं आहे ते उद्या खोबरं खायचं नाही. दुसऱ्या दिवशी आपलं जे निर्मल्य आहे किंवा वाहतं पाणी आहे त्यात ते आपल्याला खोबरं टाकून द्यायचं आहे. खोबरं आपल्याला खायचं नाही, कारण आपले जे संकट आहे ते संकट त्या खोबऱ्याच्या जो तुकडा आहे त्याच्यामध्ये जाणार आहे. त्यामुळं आपल्याला न चुकता त्या खोबऱ्याचा तुकडा कोणीही घरात खायचा नाही, तो आपल्याला वाहत्या पाण्यात किंवा निर्मल्यात टाकून द्यायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, हे पण अतिशय प्रभावी आहे. बघा, तुमचं कोणतंही काम होत नसेल, अडकलेलं काम असेल, कितीही तुम्ही काम करायला गेला तरी तुमचं काम होत नसेल, तर आपल्याला 21 गुळाच्या छोट्या छोट्या लाडू करायचे आहे. एकदम छोटे छोटे, म्हणजे छोटे छोटे लाडू करून आपल्याला ते गणपतीला व्हायचं आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून आपल्याला 21 वेळेस ते जे लाडू आहेत ते व्हायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ते विसर्जित करायचे आहे, खायचे नाही. आणि संध्याकाळी न चुकता आपल्याला मोदक तयार करून, मोदक तुम्ही पेढ्याचे, खारीक खोबऱ्याचे करू शकतात, पुरणाचे करू शकतात, नाहीच झालं तर पेढ्याची सुद्धा करू शकतात. मोदकाचा नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. आणि न चुकता संध्याकाळी जेव्हा चंद्र येणार आहे, चंद्राला जर तुम्ही अर्घ्य दिला दुधाचा, अतिशय उत्तम आहे. बघा, तुम्ही जर चंद्राला दुधाचा अर्घ्य दिला तर तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती येणार आहे. त्यामुळे जेव्हाही चंद्र येईल, चंद्राची पूजा करून नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला न चुकता ह्या ज्या सेवा आहेत या सेवा करायच्या आहे. अगदी साध्या आणि सोप्या सेवा आहे, पण अतिशय प्रभावी सेवा आहे. या सेवा नक्की करून बघा, नक्की फरक पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.